अनिकेत हातात ती किल्ली फिरवत उभा होता. किल्ली साधी नव्हती. जुनी, जड, जणू अनेक वर्षांचा भार तिने स्वतःमध्ये साठवून ठेवला होता. तो स्वतःशीच पुटपुटला. ही किल्ली नक्की कोणत्या दाराची आहे? तो क्षणभर थांबला आणि तेव्हाच त्याच्या नाकात एक विचित्र वास शिरला. जुन्या औषधांचा, निर्जंतुक द्रव्याचा, हॉस्पिटलमध्ये असतो तसा. अनिकेत दचकला आणि मग त्याला आठवलं. शहराच्या जुन्या भागात रेल्वे लाईनजवळ एक बंद इमारत, रामदास मेमोरियल हॉस्पिटल. 5 वर्षांपासून बंद. ज्योती पाटीलच्या गूढ मृत्यूनंतर. खून की आत्महत्या आजपर्यंत कुणालाच कळलेलं नव्हतं. अनिकेतने निर्णय घेतला. हॉस्पिटलच्या लोखंडी गेटसमोर तो उभा राहिला. कधी काळी रुग्णांच्या नातेवाईकांनी गजबजलेली जागा, आज पूर्णपणे निर्जन. ना सुरक्षा रक्षक, ना दिवे, फक्त वाऱ्याने हलणारा गेट आणि कुजलेल्या लोखंडाचा आवाज. अनिकेत आत शिरला. जुना जिना चढताना प्रत्येक पावलावर धूळ उडत होती. भिंतींवर अजूनही नेमप्लेट्स होत्या. ICU, ऑपरेशन थिएटर, आयसोलेशन वॉर्ड. आयसोलेशन वॉर्ड नाव वाचताच अनिकेतच्या अंगावर काटा आला. तो शेवटपर्यंत चालत गेला. कॉरिडॉरच्या टोकाला एक एकटा दरवाजा, फिकट पांढरा रंग, खाली गंज आणि कुलूप जणू त्याच किल्लीची वाट पाहत होतं. अनिकेतनी किल्ली घातली. क्लिक. ती अगदी फिट बसली. दार उघडताच एक थंडगार वारा बाहेर आला. खोलीत एक रिकामं बेड. बेडच्या वर छताला लटकलेला एक सीलिंग हुक आणि त्याला अडकलेला तुटलेला बेल्ट. अनिकेत काही क्षण स्तब्ध. इथेच. तो बाजूला असलेल्या फाईल कॅबिनेटकडे गेला. ड्रॉवर उघडला. फाईलवर नाव पेशंट ज्योती पाटील. केस अटेम्प्टेड सुसाईड. अटेम्प्टेड सुसाईड? खाली डॉक्टरच्या हस्ताक्षरात एक मोठं प्रश्नचिन्ह. अनिकेत पुटपुटला. म्हणजे खून नव्हता, आत्महत्येचा प्रयत्न? पण फाईलच्या आत एक वेगळाच कागद होता, थोडासा फाटलेला, कडांवर रक्ताचे डाग. डॉक्टरची शेवटची नोट. शी डिडंट ट्राय टू डाय, समवन फोर्स्ड हर टू. अनिकेतचा श्वास थांबला. टक टक. पावलांचा आवाज. अनिकेतने मान वळवली. दाराशी एक माणूस उभा. डॉक्टरचा कोट, चेहरा पूर्णपणे मास्कने झाकलेला. त्याचा आवाज अत्यंत बारीक, जणू गळा आवळलेला. हे प्रकरण सोड, जिवंत राहशील. अनिकेतचा आवाज थरथरला. तू कोण आहेस? तो माणूस हळूहळू पुढे आला. प्रत्येक पावलासोबत खोलीतला प्रकाश अधिक गडद होत गेला. तो म्हणाला, सत्य शोधणाऱ्यांना सत्य मारतं. तेवढ्यात हॉस्पिटलचे लाईट्स बंद. पूर्ण अंधार. अनिकेतचा श्वास जोरात ऐकू येतो. काही सेकंदांनी लाईट्स पुन्हा चालू. तो माणूस गायब, जणू तो कधीच तिथे नव्हता. पण अनिकेतची नजर समोरच्या भिंतीवर जाते. तिथे जाड अक्षरात कुठल्या तरी धारदार वस्तूने कोरलेलं 2 वाजता. 2 वाजता. तोच वेळ, ज्योतीचा, कॉलचा, खिडकीचा. अनिकेत मागे सरकतो. त्याच्या हातातली किल्ली आता आणखी जड वाटत होती, कारण हे स्पष्ट झालं होतं. रामदास हॉस्पिटल बंद असलं तरी त्यातलं सत्य अजून जिवंत होतं आणि 2 वाजता ते पुन्हा जागं होणार होतं.